गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. आणि हे जे व्हिडिओ बघताय तुम्ही, हे आहे माझं ऑफिसमधले 2 शटर आहेत. त्याच्यापैकी छोटं शटर जिथं आमचं केबिन होतं ते आम्ही 1-2 दिवसापूर्वी खाली केलेलं आहे. आणि का खाली केले, कारण की मी फेब्रुवारीमध्ये माझं जो बिझनेस आहे स्पोकन इंग्लिशचा, मी आणि भाग्येशनी खूप खूप जपलेला, पण काही कारणास्तव मी बंद करत आहे. तो हे छोटं केबिन पारिवारिक कामं केलं. तर का बंद करत आहे, त्याच्यामागे मेन रिझन आहे की लेकरांना वेळच देणं होत नाही. आणि मी जेव्हा हा टॉपिक सांगितला माझ्या फ्रेंड्सला, फॅमिलीला, कोणालाही, तर त्यांचे असे प्रश्न होते की अर्धा दिवस तर लेकरं शाळेतच असतात, मग तू कशाला बंद करते, किंवा लेकरं शाळेत गेले होते तेव्हा तू क्लास सुरू ठेव. नाही, मी 3 वर्ष करून बघितलं आणि 3 वर्ष मी एवढं ॲडजस्टमेंट केली. म्हणजे माझी ॲडजस्टमेंट मी कधी शो नाही केली की मी कुठल्या त्रासातून जाते. पण खूप जास्त दगदग, खूप जास्त ओढाताण, खूप जास्त मानसिक ताण मी सहन केलेला आहे 3 वर्षात. भाग्येश असते तर खरंच खूप गोष्ट वेगळी होती, की त्यांनी खूप छान हँडल करायचे लेकरांनाही, मलाही, घराला, ऑफिसला, सगळं. म्हणजे ती लाईफच खूप सुंदर होती. असं नाही आहे की मी भाग्येश गेल्यानंतर जॉब करते आहे, नाही. मी वयाच्या 19व्या वर्षापासून तर आज मी 38 वर्षाची आहे. कंप्लीट 19 वर्ष मी कंटिन्यू जॉब केला आहे. फक्त जेव्हा मी प्रेग्नेंट होते, जेव्हा माझी डिलिव्हरी झाली, तेव्हाच मी फक्त 6-6 महिने घरी होते. त्याच्यानंतर मी कधीही ऑफिस सोडलेलं नाही आहे. सो मला माहिती आहे की वर्किंग वुमन कुठल्या त्रासातून जाते. आणि जेव्हा एक आपल्या जोडीदाराची साथ असेल तेव्हा मानसिक समाधान तरी असतं थोडं. पण आता असं झालं आहे की घरही बघा, ऑफिसही बघा, लेकरांचीही शाळा बघा, सगळंच बघा. म्हणजे असं स्ट्रेसफुल लाईफ ह्या ह्या वर्षभरात तर मी जरा जास्त स्ट्रेसफुल झाले. आणि मला काही अनुभव असे आले की मला काही एक्सपिरियन्स म्हणून असं जाणवलं की मी माझ्या लेकरांनाच फक्त वेळ द्यायला पाहिजे, बाकी कुठल्याच गोष्टीला वेळ नाही द्यायला पाहिजे. कारण की ऑफिस म्हणलं की मी खूप जास्त असं स्ट्रेस घ्यायची की स्टुडंट्स, त्यांना टीचिंग करणं, त्यांना येणं, ऑफिसला जाणं आणि सगळंच काही असायचं. म्हणजे स्ट्रेस खूप घ्यायचे मी. आणि त्यामुळे मग घरी येऊन मी रात्री 8ला वगैरे, म्हणजे बॅच 7:30ला संपायची, तर 8ला यायची मी. मग 8 नंतर मी कधी स्वयंपाक करणार आणि काय, म्हणजे लेकरं तर अर्धा वेळ स्कूललाच असतात. मग 3:30ला ते येणार, मी 4ला जाणार, म्हणजे आमचे अर्धा तासच भेट होणार. काय भेट होणार, फक्त मी त्यांना जेवण वगैरे वाढणार आणि मी जाणार ऑफिसला आणि ते जाणार ट्युशनला. मी येणार 8ला. तोपर्यंत ते खेळणार वगैरे, मूव्ही बघणार किंवा मग टी व्ही बघणार किंवा मोबाईल बघणार, असं आमचं शेड्यूल असायचा. बट मग मला कुठेतरी वाटलं की लेकरांच्या बाबतीत मी म्हणजे मी म्हणते आहे, जर मी एक सिंगल मदर आहे, मी माझ्या लेकरांसाठी जगते आहे, तर मग मला फील झालं की नाही रे बाबा, मी तर लेकरांना काहीच वेळ देत नाही आहे. फक्त काय ते कर्तव्य करते एक आईची, तर असं नाही. हेच ते केबिन आहे बघा, हे जे व्हिडिओ दिसत आहेत हे खाली केले आम्ही. इथं भाग्येशच्या पण खूप मेमरीज आहेत आणि माझे खूप सारे व्हिडिओ पण इथंच बनलेले आहेत. सो फ्रेंड्स, मी जे ऑफिस क्लोज करते आहे ते फक्त माझ्या लेकरांसाठी करते आहे. राहिला प्रश्न फायनान्शियल किंवा माझ्या मेंटल हेल्थचा, मेंटल हेल्थ तर मी खूप चांगली सांभाळली या 3 वर्षामध्ये. त्याच्यामुळे आत्ता काही इफेक्ट होणार नाही मेंटल हेल्थवरती. आणि फायनान्शियल आय एम ओके. थँक्स फॉर युअर कन्व्हिन्स. एम टी करताना माझ्या लेकरांनी खूप मदत केली आणि माझे ह्या स्टुडंट्स दोघी, कल्याणी आणि प्रियंका आणि यश, या तिघांनी खूप मदत केली. प्रियंका पण आमच्या सिंगल मदर ग्रुपची मेंबर आहे.